हॅलो गाइस, मी आहे रक्षा आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं रक्षा डेली लाईफ मध्ये। आज आम्ही बनवणार आहोत नड्डा कबाब, नागपुरी नड्डा कबाब, त्यालाच तुम्ही आलू पोंगे पण म्हणू शकतात। त्यासाठी आम्ही 2 ते 3 आलू घेतले आहे, उकडून घ्यायचे आहेत, त्याला प्रॉपर मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा आहे, कांद्याला प्रॉपर चॉप करून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला पण चॉप करून घ्यायचं आहे प्रॉपरली। तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी चॉप केला आहे। त्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, थोडंसं कोथिंबीर घ्यायचं आहे आणि 1 चमचा पुदिना चटणी। त्यासोबत यामध्ये मसाल्यामध्ये एक थोडंसं नमक, मीठ घ्यायचं आहे। मीठ सोबत तुम्ही धनिया पावडर ऑप्शनल आहे, सोबतच लाल मिर्च पावडर 1 चमचा आणि चाट मसाला। हे सगळं जे मिश्रण आहे एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली। त्यानंतर एका साईडला आम्ही ऑइल गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे फिंगर्स तुम्ही नड्डा म्हणू शकतात किंवा पोंगेही त्यांना तळून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। आणि त्यासोबत तुम्हाला जे साहित्य लागणार आहेत ते आहेत आलू भुजिया जर तुम्हाला आवडत असतील तर, किंवा नायलॉन शेव, सोबतच तुम्हाला चटणी सॉस किंवा पुदिना चटणी आम्ही घेतली आहे। हे सगळं साहित्य एक साईडला काढून घेतलं आहे। त्यासोबत आता नड्डा कबाब तयार करणार आहोत। फिंगर्सला आम्ही मधून कट करून घेतलं आणि दोघी साईडने मिश्रण जे आम्ही पोटॅटोचं बनवलं होतं ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच दोघी साईडने तुम्हाला जर आलू भुजिया शेव आवडत असतील तर आलू भुजियाचे शेव लावून घ्यायचे, किंवा नायलॉन शेव आवडत असतील तर नायलॉन शेव लावून घ्यायचे आहेत।